नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहे भरलं वांगं. भरली वांगी म्हणलं की आहा असं म्हणणार ना सगळेजण. सोलापूर म्हटलं की भरली वांगी आणि बाजरीची भाकरी, हे तर काय विचारायलाच नको. चला तर बघूया हे बनतंय कसं. त्यासाठी लागणारं साहित्य मी ते घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजलेले आहेत, खोबरं घेतलेले भाजलेलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत, 5-6 आणि 2 वांगी घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर चिरलेली. आता काय करायचं, सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. शेंगदाणे घ्यायचे थोडेसे, बघा इथे मी शेंगदाणे घेते थोडेसे. खोबरं घ्यायचं, त्यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर टाकणार आहे लसूण आणि खोबरं खाली टाकायचं याचं कारण की ते लवकर म्हणजे बारीक होते पटकन. वरती ठेवलं की ते बारीकच होत नाही, म्हणून शेंगदाणे शेवटी टाकायचे. आणि सर्व एकत्र करून जरा बारीक करून घ्यायचं. नंतर थोडंसं त्यानंतर काय करायचं आहे, किंवा तुम्ही त्याच्यासोबतचही टाकू शकता. इथं चवीपुरतं मीठ टाकणार आहे, म्हणजे वांग्याला असं एक्स्ट्रा मीठ टाकायची गरज पडणार नाही, एवढं मीठ आधी घालायचं. चटणी सेम तशी घालायची, चटणी मी भरपूर घातलेली आहे, परत मी चटणी वापर करणार नाही. आणि हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, छान असं बारीक झालेलं आहे. बघा आता आपलं वाटाणं हे एक प्रकारचं एक वाटाणं आहे. आणि तिथं कढईमध्ये तेल गरम होते तोपर्यंत आपण काय करायचं, इथं वांगी भरून घ्यायचे आहेत. हे मी मग इथं मी वांगी भरत आहे. वांग्याला 4 असे भाग करून घेतलेले आहेत, मधून कट मारून. आणि त्यामध्ये आपण मसाला भरणार आहे. थोडा भरा, जास्त भरा, तुम्हाला जसा आवडेल तसा भरा. आणि आपण कसं मी भरते बघा, इथं असं मी कुचत आहे मसाला आतपर्यंत, दाबून बोटाने असे आतपर्यंत कुचणार आहे. आणि आता माझे वांगी इथं भरून झालेले आहेत. आणि मी आता काय करणार आहे, अजून 2 वांगी घेणार आहे. कारण का आमच्या इकडे वांगी सोलापूरचे फेमस असल्यामुळे सगळेजण 2-2, 3-3 वांगे जेवढे लागतील तेवढे खातात. त्यामुळे मी काय केलं, आम्ही दोघेच असल्यामुळे अजून 2 वांगी एक्स्ट्रा टाकली, म्हणजे 4 झालेले आहेत. चला तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण वांगी सोडणार आहे. आणि वांगी अशी एक साईड थोडीशी भाजली की त्यांना परत आपण परतणार आहे. पण त्याआधी मी त्यामध्ये घालणार आहे काश्मीर लाल मिरची पावडर. आणि आता मी वांगी परतायला सुरुवात केली आहे. बघा किती छान अशी दिसत आहे. आणि व्यवस्थित अशी मी चारही बाजूनी ती व्यवस्थित भाजणार आहे. आणि ती भाजून झाली की त्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं आपण पाणी घालायचं आहे. अगदी थोडं, म्हणजे एक वाटीभर पाणी घालायचं आहे. मी बघा थोडंसंच पाणी घातलेलं आहे, तेही उकळलेलं पाणी होतं. तुम्ही गार पाणीही घालू शकता, पण उकळलेलं पाण्याचं ह्याचं की ते पटकन शिजतं. आणि मी आता हे झाकून ठेवून त्याला शिजवत आहे. बघा आपली वांगी छान अशी वाफवून झालेली आहेत. बघा किती छान असे दिसत आहेत, छान शिजलेले आहेत. आणि आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. परत एकदा छानपैकी आपण एकत्र करून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर छान असं एकत्र करून घ्यायचं आहे हलवून. बघा हे आहे सोलापूरचं फेमस खारं वांगं किंवा भरली वांगी. तिकडं हे असं असेल ना वांगं, त्याला खारंच वांगं म्हणतात. कारण थोडासाही रस्सा नसतो त्यामध्ये, थोडासा मसाला शिल्लक असतो आपला. बघा किती छान असं खारं वांगं झालेलं आहे तयार आमचं. सोबत आहे कोशिंबीर थोडी लावायला आणि चपाती. कसं वाटलं आमचं जेवण, कमेंट करून नक्की सांगा. अगदी सोपी, कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की फॉलो करा.